मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राघव आता सिंधूला म्हणतो की काय झालं पुढे. तेव्हा ॲडव्होकेट पाटलांची कंडिशन क्रिटिकल असल्याचं जेव्हा सिंधू म्हणते तेव्हा राघवला प्रचंड धक्का बसतो. हे सगळं काही धर्माधिकारी वकिलांनी घडवून आणल्याचं राघवला समजतं आणि मग तो सिंधूला म्हणतो की सिंधू, मला माहीत होतं की ॲडव्होकेट धर्माधिकारी असं काहीतरी करणारच. त्यावेळी आता सिंधू म्हणते, याची कल्पना तुम्ही मला अगोदर द्यायला हवी होती राघव. तेव्हा राघव म्हणतो, कशी देणार कल्पना, मला वेळच मिळाला नाही अगं हे तुला सांगण्यासाठी. त्यावेळी आता सिंधू म्हणते, हो ते ठीक आहे राघव, पण तुम्हाला एक सांगू का मी. अहो पाटील आत्ता माझ्याबरोबर बोलले, आता आपण पुढे काय करायचं सांगा ना मला पटकन. मग आता राघव म्हणतो, सिंधू मला एकच गोष्ट सांग, विरुद्ध असणारा व्यक्ती आपला प्रतिस्पर्धी आपल्यावर हल्ला कधी करतो. तेव्हा सिंधू विचार करून उत्तर देते, स्वतःचा बचाव करण्यासाठी. तेव्हा तुझ्या या प्रश्नातच तुझं उत्तर आहे, पण आपण एकदम करेक्ट डिरेक्शनवर आहोत असं आता राघव सिंधूला म्हणतो. मग आता सिंधू म्हणते, राघव मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतेय की हे पहा, त्या धर्माधिकारी वकिलांनी आपल्या वाटेमध्ये कितीही काटे पेरण्याचा प्रयत्न केला ना तरीही आपण हार मानायची नाही, कारण मला खात्री आहे की विजय हा फक्त आपलाच होणार. तेव्हा राघव म्हणतो, मला यातून बाहेर काढण्यासाठी, आपल्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी खरंच सिंधू तू खूप प्रयत्न करतेयस. माहीत आहे की तुला यामध्ये नक्कीच यश मिळेल. तेव्हा सिंधूला देखील आता आठवतं की ॲडव्होकेट पाटील हे म्हणाले होते, काहीही झालं तरी आपणच ही केस जिंकणार. तर दुसरीकडे आता रुक्मिणी आणि त्याचबरोबर राजश्री या दोघीही गप्पा मारत असतात. मग आता राजश्री म्हणत असते, आपल्या मनात जे काही येतं ना वहिनी, ते कधीच काही होत नाही. आपल्याला असं वाटतं सगळं काही चांगलं चाललंय, परंतु नेमकं काही ना काही विघ्न येतच. मग आता रुक्मिणी म्हणते, हो ना, मलाही असंच वाटतं ग. तेवढ्यातच आता पेस्ट कंट्रोलवाली माणसं तेथे येतात. त्यावेळी आता रत्नपारखी यांचं घर हेच का असं ते आता रुक्मिणीला विचारतात. रुक्मिणी म्हणते, हो, मग आता तुम्ही कोण असं ती विचारते. त्यावेळी आता ते म्हणतात की कसं आहे ना, आम्ही पेस्ट कंट्रोल करण्यासाठी इथे आलो आहोत. महानगरपालिकेची लोकं आहोत आम्ही. ज्यांचे बंगले आहेत ना त्यांना मोफत पेस्ट कंट्रोल करून देणार आहेत महानगरपालिका. मग आता रुक्मिणी म्हणते, तरीही आम्हाला करायचं नाही आहे पेस्ट कंट्रोल, कारण आम्ही 6 महिन्यातून एकदा पेस्ट कंट्रोल करून घेतच असतो. त्यावेळी आता ती माणसं म्हणतात, मॅडम अहो मोफत आहे आणि स्पेशल म्हणजे वाळवीसाठी आहे आणि करून घ्या ना तुम्ही प्लीज मॅडम, अहो फक्त 10-15 मिनिटे लागतील. त्यावेळी आता रुक्मिणी विचारते, वासाच्या त्रासाचं काय. त्यावेळी आता ती माणसं म्हणतात की ॲडव्हान्स सोल्युशन आहे मॅडम हे, कारण या वासाचा अजिबात तुम्हाला त्रासच होऊ शकत नाही. तेव्हा आता रुक्मिणी म्हणते, अरे नकोय रे बाबा आम्हाला पेस्ट कंट्रोल वगैरे काहीच, बघ ना अगं राजश्री यांना जायला सांग ना. तेव्हा ती माणसं आता म्हणतात की मॅडम प्लीज पेस्ट कंट्रोल करून घ्या ना, आम्ही किती खरं पेस्ट कंट्रोल करतो यावरच आम्हाला पैसे मिळतात. आता दिवाळीसुद्धा आहे ना मॅडम प्लीज. तेव्हा रुक्मिणी म्हणते की नाही, तरीही नकोच आम्हाला पेस्ट कंट्रोल वगैरे. राजश्री म्हणते, वहिनी अहो ऐका ना 1 मिनिट, अहो करू देत ना त्यांना, तेवढाच त्यांचा फायदा सुद्धा होईल. जा रे बाबांनो जा, लवकर लवकर करा असं म्हणून राजश्री आता त्यांना आतमध्ये जायला सांगते. तेव्हा ती माणसं आता खूपच खुश होतात आणि म्हणतात, वाळवीचा नामोनिशान सुद्धा तुमच्या घरात मी ठेवणार नाही, कारण माझ्याकडे अगदी सॉलिड पेस्ट कंट्रोल आहे. तेव्हा आता लगेच रुक्मिणी म्हणते, अरे जा ना आता, सांगितलंय ना तुला. त्यानंतर ते आता दोन्हीही माणसं एका रूममध्ये येतात आणि कुणी पाहतंय की नाही याची खात्री अगोदर करून घेतात आणि मग कुणी तेथे नाही आहे याच संधीचा फायदा घेत ते दोघीही आता लगेच CCTV कॅमेरे काढतात आणि तेथे आरशाच्या वर एक कॅमेरा लावतात. आता रूममध्ये तिथे CCTV कॅमेरा बसवल्यानंतर ते लगेच मोबाईलमध्ये पाहतात आणि दुसरा कुठे सेट करायचा आहे हे देखील चेक करतात. मग आता राणीने याबद्दल सगळं काही त्या माणसांना सांगितलेलं असतं. तेव्हा ती माणसं आता रूमच्या बाहेर येतात, जेथून नेमकी एंट्री असते ना तेथे सुद्धा ते आता कुणालाही अगदी कळू न देता CCTV कॅमेरे सेट करतात. प्रकारे राणीने सांगितलेलं असतं त्या ठिकाणी सर्व CCTV कॅमेरे ते लावतात आणि खूपच खुश होतात. दाबून बसलेले असतात, कारण सर्वांना तो उग्र वास येत असतो. आता ऋतुजा विचारते, हे का केलंत, कुणी करायला सांगितलं होतं का हे पेस्ट कंट्रोल वगैरे. मग आता रुक्मिणी म्हणते, मी नकोच म्हणाले होते, परंतु कसं आहे ना, या राजश्रीला खूप त्या लोकांचा पुळका. मग काय,
त्यावेळी राजश्री म्हणते, वहिनी अहो आपल्यामुळे कुणाला फायदा झालेला कधीही चांगला ना, म्हणून म्हटलं जाऊ देत, त्यांचे आशीर्वाद तरी आपल्याला लागतील ऐन दिवाळीत. मग आता रेश्मा म्हणते, भूक खूप लागली, चला जेवण करून घ्यायचं का? तेव्हा मला काही जेवायचं नाही असं रुक्मिणी म्हणते. हा एवढा उग्र वास येतोय ना कळतच नाही. तेवढ्यातच ती माणसं देखील तेथे येतात आणि म्हणतात, मॅडम तुमचे खूप उपकार, सगळं काम झालंय. हा मग आता झालंय ना काम, निघा आता असं रुक्मिणी म्हणते. दुसरीकडे राणी आता रूममध्ये असते. त्याच वेळी आता धर्माधिकारी वकील म्हणजे श्रीकांत हा तेथे येतो आणि आल्याबरोबरच मधूला म्हणतो की ऐक ना गं राणी, तुला एक महत्त्वाची न्यूज सांगायची, खूप मोठी गुड न्यूज आहे की रत्नपारखी कुटुंबामध्ये अख्ख्या घरात आपण CCTV लावली आहे. हा ते ऐकताच आता राणी खूपच खुश होते आणि म्हणते, ती सिंधू आता कुठे जाते, कुठे काय करते आणि तिचे नक्की काय प्लॅन आहेत हे सगळं म्हणजे सगळं आपल्याला समजेल आता मामा. ते दोघेही आता खूपच खुश असतात. तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते. म्हणून आता ते दोघेही जरा घाबरतात, कारण आता कोणालाही हे खरं तर मधूला माहीत नसतं. आपलं सत्य जर पकडलं गेलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, या विचाराने ती मामांकडे पाहतच राहते. सिंधू ही घरात आलेली असते कारण तिने वासुदेवाचं रूप घेतलेलं असतं. आता ती जेव्हा दबक्या पावलांनीच आतमध्ये येते तेव्हा सर्व हॉलमध्ये खात्री करून घेते कोणी आहे की नाही, आणि ती खात्री करून घेतल्यानंतर मग आता ती इकडे तिकडे पाहते. त्याच वेळी आता इकडे मधू आणि मामा म्हणजे श्रीकांत हा खूप घाबरलेला असतो. तेव्हा श्रीकांत आता जोरातच ओरडतो, कोण आहे? मग आता सिंधू म्हणजेच तो वासुदेव म्हणतो की मी आहे वासुदेव असं म्हणून तो चिपळ्या वाजवतच आता पुढे येतो. तेव्हा तू आतमध्ये आलाच कसा असं आता श्रीकांत विचारतो आणि तोपर्यंत मधू दाराच्या पाठीमागे लपून देखील बसते. त्याच वेळी आता श्रीकांतला उत्तर देत वासुदेव म्हणतो की वासुदेव तर सर्व सृष्टीचा निर्माता आहे, लोकांना चांगल्या चांगल्या गोष्टी सांगणं हेच तर त्याचं मेन काम असतं. मग आता श्रीकांत म्हणतो, हो ते तर मला माहीतच आहे, पण तुम्ही इथे काय करताय? वासुदेव म्हणतो, असला प्रश्न वासुदेवाला विचारू नये वत्सा. अरे ज्याचं भाग्य थोर त्याच्याच घरी येतो हा वासुदेव. अरे तुझ्या घराच्या बाहेरून असा मी जात होतो तर नजर तुझ्या घरावर पडली आणि भगवान श्रीकृष्णांनी आदेश दिला म्हणूनच मी इथे आलो. तेव्हा मी सदाला सांगतो तो तुम्हाला शिधा देईल असं म्हणून आता श्रीकांत हा लगेच दार बंद करून घेत असतो. तेव्हा सिंधू म्हणजेच तो वासुदेव मध्ये हात आडवा करतो आणि दार बंद करू नका असं म्हणतो. तेव्हा तुझ्या घरचा शिधा मला नको आहे, कारण तुझ्या घरात मला फक्त हे मंतरलेलं पाणी शिंपडायचंय. मग आता श्रीकांत जरा हसतच विचारतो, ते कशासाठी आता? तेव्हा तुझ्या घरात हे मंतरलेलं पाणी शिंपडलं तर तुझ्या घरात येणाऱ्या सर्व अडचणींचं असं लगेच निरसन सुद्धा होईल असं आता वासुदेव म्हणतो. तेव्हा हे पाणी शिंपडण्याचे पैसे किती श्रीकांत विचारतो. तेव्हा वासुदेव म्हणतो, नाही वत्सा नाही, हे पाणी शिंपडण्याचे पैसे वगैरे मला काहीही नको आहे. इकडे मधू खूप घाबरलेली असते, कारण तिला असं वाटत असतं की कुणीतरी नक्कीच मला पाहिल. त्यानंतर आता वासुदेव म्हणतो, हे बघ वत्सा, तुझी इच्छा नसेल तर नाही शिंपडत पाणी, पण मग येणाऱ्या संकटांना तुला आता सामोरं जावं लागेल. तेव्हा आता सिंधू ही लगेच मागे जायला निघते. तेव्हा थांबा, मला कोणतंही संकट नको आहे माझ्या घरावर आता असं श्रीकांत म्हणतो. त्यावेळी आता सिंधू म्हणजेच तो वासुदेव म्हणतो की आले देवाजीच्या मना ते कुणालाही टळेना असं म्हणून आता वासुदेवाला असं म्हणत सिंधू आता ते पाणी लगेच शिंपडू लागते. आणि इकडे तिकडे तिची बारीक नजर असते, कुठे काही आपल्याला पुरावा मिळतो की नाही ते पाहण्यासाठी, कारण मधू जिवंत आहे हे सत्य आता तिला समजलेलं असतं. तेव्हा सिंधू आता आतमध्ये येताच मधू लगेच तेथून पळून जाते. त्यावेळी वासुदेवाला असं म्हणून सिंधू ते पाणी शिंपडू लागते. त्यानंतर आता सिंधू ही खूप इमोशनल होते, कारण आता तिला काहीही झालं तरी राघवला सोडवायचं असतं. आणि मग नंतर ती मनातच विचार करते, अगं मधू, तू कुठे कोणत्या कोपऱ्यामध्ये लपून बसली आहे आणि काहीही होऊ दे, आज मी तुझी पोलखोल करणारच, आज मी तुझा शोध घेणारच, कारण हेच माझं मिशन आहे आजचं.
त्यावेळी आता ती तसंच पाणी शिंपडत असते, कुठे काही दिसतंय का ते पाहत असते. त्याचवेळी श्रीकांत म्हणतो, आता ते पाणी शिंपडून वगैरे झालं असेल ना तर निघा तुम्ही. त्यावेळी आता सिंधू म्हणते, हो निघतोच आम्ही, परंतु तुझे कर्म काही एवढे चांगले नाही आहेत, तुझी आता वेळ जवळ येत चालली आहे. तेव्हा काही पण काय म्हणताय तुम्ही, असं श्रीकांत म्हणतो. मग आता माझी जाण्याची वेळ तर आली आहे, परंतु तुला तुझे जाताना कर्म तरी सांगून जातो, असं वासुदेव म्हणजे सिंधू म्हणते. मग आता तुझा हात दाखव बरं, असं म्हणून ती त्याचा हात हातात घेते आणि म्हणते, शनी राहूची झाली युती, मी फिरली तुझी मती. तेव्हा काही पण काय बोलताय, असं आता तो विचारतो. मग आता तुझं खूप कठीण आहे, कारण तुझ्या हाताच्या रेषा मला जे सांगतायत तेच मी तुला सांगतोय वत्सा, कारण शनीची महादशा सुरू झालीये आणि हीच महादशा तुला खूप भारी पडणार आहे. तेव्हा श्रीकांत म्हणतो, माझा अजिबात या गोष्टींवर विश्वास नाहीये. तेव्हा वासुदेव म्हणतो की विश्वास नसेल तर विश्वास ठेवावा लागेल. आता अजूनही वेळ गेलेली नाहीये वत्सा, कारण कोपऱ्यात लपलेला किडा तुझ्या घरात आणेल विडा. अरे तुला राहायचं नसेल तुच्छ तर घर कर स्वच्छ, वत्सा जा घर कर स्वच्छ, असं आता सिंधू डायलॉग बाजी मारत असते. तेव्हा हा बायकी आवाज काय येतोय, असं आता श्रीकांत विचारतो. तेव्हा सिंधू जरा घाबरतेच, तिला काय करावं सुचत नाही, यांसारखा आवाज काय येतोय असं त्याला सतत वाटत असतं. तेव्हा तुमच्या आवाजाला काही झालंय का वासुदेव, असं श्रीकांत पुन्हा विचारतो. सिंधूला काय उत्तर द्यावं ना आता तेच कळत नाही, कारण ती स्वतः खूप घाबरलेली असते. तेव्हा सिंधू आता आपले लगेच रंग बदलते आणि म्हणते, वासुदेव हरी पांडुरंग हरी, असं म्हणून ती ठसका येण्याचं खूप जोरात नाटक करते. तेव्हा वातावरण बिघडलंय, जरा वातावरण बिघडलंय, कारण पावसाळा, हिवाळा, उन्हाळा हे सगळे एकत्र आलेत ना ऋतू, त्यामुळे घसा खराब झालाय, बाकी काही नाही. कान नाक घसा हे सगळंच दुखायला लागले. ही तिळीक भावंड असतात ना, एकाचा परिणाम दुसऱ्यावर होतो, दुसराचा तिसऱ्यावर, म्हणून ती श्रीकांतला आता खूप भुलवण्याचा प्रयत्न करते, नाहीतर माझा आवाज हा कोसावर येतो, मी दाखवू का तुम्हाला, असं म्हणून ती मोठ्या मोठ्याने ओरडू लागते की वासुदेव आला रे, वासुदेव आला. तेव्हा श्रीकांत आता तिला गप्प करतो आणि म्हणतो, पुरे कळलं तुला काय म्हणायचंय ना वासुदेवा, कळलंय आम्हाला, त्यामुळे आता गप्प बस. मग आता पुढे वासुदेव हा श्रीकांतचा हात हातात घेतो आणि असं त्या हातावरून गोल गोल बोट फिरवत असतो. त्यावेळी आता श्रीकांत हा सिंधूकडे पाहतच राहतो. मग आता सिंधूला जेव्हा हे समजतं तेव्हा ती पटकन हात मागे घेते आणि पटकन मागे सुद्धा होते. त्यावेळी काय झालं असं श्रीकांत आता विचारतो. तेव्हा सिंधू आता आश्चर्याने त्याच्याकडे पाहते आणि मग तोही जरा घाबरतोच. आता हा वासुदेव नक्की काय सांगतोय हेच त्याला कळत नसतं. तर आता दुसरीकडे घरातील सर्वजण बसलेले असतात. त्याच वेळी आता मग राघव कधी सुटणार याच विचारात राजश्री, रुक्मिणी, ऋतुजा आणि रेश्मा असतात. आता राजश्री म्हणते, चांगुलपणाची एवढी मोठी शिक्षा मिळते का ओ वहिनी, पहा ना माझा राघव किती चांगला वागतो, अगदी मित्राचं नातं तो चांगलं निभावतो, बरोबर नवऱ्याच्या, मुलाच्या आणि बापाच्या कर्तव्यात कोणतीही कसूर सोडत नाही, तरीही माझ्या अशा देवासारख्या राघवला चांगुलपणाची एवढी मोठी शिक्षा मिळालीये. त्या राघवने जी चूक केलीच नाहीये त्याची शिक्षा तो बिचारा आता जेलमध्ये भोगतोय, कारण त्याच्या विरोधात आता कोर्टामध्ये अगदी केस सुद्धा उभी राहणार आहे. असं म्हटल्यावर आता अजूनच सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं आणि सर्वांना काळजी वाटते. पुढे आता राजश्री ही खूप रडते आणि म्हणते, आपले सिंधू राघवच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभी आहे, पण त्या दोघांच्या वाट्याला अजूनही सुख नाही. बिचारीने किती भोगलंय तुम्हाला तर माहीत आहे ना, आणि अजूनही त्या राणीमुळे त्या दोघांना भोगावंच लागते. कधी येणार त्या दोघांच्या वाट्याला सुख, असं राजश्री आता म्हणत असते आणि खूप रडत असते. माझी सिंधू एवढी प्रयत्न करतीये राघवला सोडवण्यासाठी, पण प्रत्येक प्रयत्नामध्ये तिला अडथळाच येतोय वहिनी, असं वाटतं की आता सगळं नीट होईल, परत काहीतरी विघ्न येऊन पुढे उभं राहतच, आणि मला कळतच नाहीये की देव आपल्याला एवढ्या कोणत्या चुकीची शिक्षा देतोय आणि आपण कोणाचं काय बिघडवलंय की त्याची आपल्याला एवढी मोठी परतफेड सुद्धा करावी लागतीये. या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं संपूर्ण कुटुंब भरडलं जाते. आता असं म्हणून ती हात जोडते आणि म्हणते, परमेश्वरा मी पदर पसरते, हात जोडते, माझ्या राघवची या सगळ्यामधून सुटका कर बाबा. अरे का परीक्षा बघतोय, त्या दोघांची अजून किती भोगावं लागणार आहे त्या दोघांना, आता तरी माझ्या राघवला आणि सिंधूला यामधनं सोडव आणि त्या दोघांना त्यांच्या हक्काचं सुख मिळू दे.
तेव्हा रुक्मिणी म्हणते, मला मान्य आहे बाळा, अगं देव आपली खूप मोठी परीक्षा बघतोय, पण त्या बरोबरीने त्यानं आपल्याला लढण्याचं बळ सुद्धा दिलंय. अगं एवढ्या मोठ्या संकटामध्ये आपण सर्वजण एकमेकांच्या साथीने एकत्र उभे आहोत आणि आपली माणसं ही आपली खूप मोठी ताकद आहे राजश्री. आणि त्यामुळे आपण अजिबात आता धीर सोडता कामा नये, कारण सिंधूला आणि राघवला आता आपल्या आधाराची पूर्णपणे गरज आहे. ती दोघं काहीही बोलत नसली ना तरीही आपण समजून घ्यायला हवं. अगं होय की नाही राजश्री, असं म्हणून ती राजश्रीला विचारते. तेव्हा राजश्री ही म्हणते की हो. आता रुक्मिणी राजश्रीचं मन जपण्याचा, तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते, कारण राजश्रीच्या लेकावर म्हणजे राघववर जी परिस्थिती सारखी सारखी ओढावतीये त्याला नक्की कोण जबाबदार आहे हे कुणाला कळत नसतं. काही राणीमुळे होतंय, परंतु आपली सिंधू आपला खूप मोठा आधार आहे आणि तीच आपल्याला या सगळ्यामधून तारेन असा विश्वासही आता रुक्मिणीला असतो. त्या राजश्री म्हणते की मला सगळं कळतंय वहिनी, तुमचं कसं स्वतःच्या मनाची समजूत घालू ना हेच कळत नाही. तेव्हा रुक्मिणी म्हणते, सगळं काही ठीक होईल, फक्त विनायकावर तू विश्वास ठेव. त्यावेळी आता राजश्री म्हणते हो. दुसरीकडे वासुदेव हा श्रीकांतला म्हणतो, तुझ्या जवळच्या व्यक्तीवर खूप मोठं संकट येणार आहे वत्सा. मग आता श्रीकांत म्हणतो, असं काही नाहीये आणि असं काही होणार सुद्धा नाही. तेव्हा वासुदेव आता लगेच मधूच्या फोटोकडे हात करत म्हणतो, त्या व्यक्तीला वाचवण्याच्या नादामध्ये तू स्वतःवर खूप मोठं संकट ओढवून सुद्धा घेणार आहे. तेव्हा श्रीकांत मात्र आता त्या गोष्टीचा विचारच करत राहतो. तेव्हा जरा स्वतःकडे लक्ष दे असं सिंधू आता त्याला म्हणते. तेव्हा तो आता म्हणतो, माझी कोणतीही जवळची व्यक्ती इथे राहत नाही, समजलं. पुढे वासुदेव म्हणतो, तू तुझ्यावर उगीच संकट ओढवून घेऊ नको, कारण ती एक तरुण स्त्री आहे आणि जेव्हा ती तुला भेटायला येईल ना तेव्हा तुझ्यावर संकट हे येणारच. मी आत्ताच तुला सांगतोय वत्सा, हे बघ जरा डोळे उघड आणि ती स्त्री जिथे कुठे असेल ना तिला भेटायला सांगू नकोस तुला. मग आता असं म्हटल्याबरोबरच श्रीकांतला आता लगेच राणी आठवते, कारण माझ्याच भाचीला मी वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि तिला वाचवताना माझ्यावर नक्की कोणतं संकट येणार हाच विचार तो आता करत असतो. आणि हे जे काही आहे ना वासुदेव जे काही सांगतोय ना ते पूर्णपणे खोटं असल्याचं श्रीकांत आता म्हणत असतो आणि तिला बाहेर काढत असतो. त्याच वेळी आता माझं ऐकायचं नसेल तर ऐकू नको, पण मी जे काही सांगते ना ते ऐक, कारण माती कशी असते ना कुंभाराच्या हातूनच तिचा शेवट असतो, तसा तुझा शेवट माझ्या पायाशीच आहे असं आता वासुदेव म्हणतो. म्हणजे सिंधू प्रत्यक्ष श्रीकांतला आता धमकीच देते की तुझा शेवट हा मीच करणार आणि माझ्या पायाशीच असणार. हे ऐकून आता श्रीकांतला प्रचंड धक्का बसतो. तेव्हा येतो मी असं म्हणून वासुदेवाला अशी चिपळी वाजवत आता वासुदेव लगेच घराबाहेर जायला निघतो. तर आता वासुदेवाला असं म्हणून सिंधू जेव्हा बाहेर जाते तेव्हा श्रीकांत हा लगेच दार बंद करून घेतो आणि जरा घाबरलेला असतो. तो म्हणतो, काय करू, काही कळत नाहीये मला. तर आज सिंधूला हलक्यात घेऊन तर अजिबात चालणार नाहीये. मला आता राणीबरोबर काहीही झालं ना तरी बोलायलाच हवं, कारण त्या वासुदेवाचं बोलणं तिला आता सांगायलाच हवं. तेव्हा आता सिंधू ही दारातून पाहत असते आणि म्हणते, या शकुनी मामाच्या मनामध्ये नक्की काय चाललंय असं म्हणून तो आता कपाटाचं एक दार उघडतो आणि त्याच्या आतमध्ये जातो. तेव्हा त्या कपाटाच्या आतमध्ये नक्की काय आहे हे सिंधूला समजत नाही. ती आता लगेच आतमध्ये येते आणि आतमध्ये आल्यानंतर कपाटाला कान लावते, जेणेकरून काही ऐकू येतंय की नाही. तेव्हा ती आता त्या कपाटाच्या आतमध्येच जाते आणि मनात विचार करते, बापरे, या कपाटाच्या आतमध्ये आणखी एक दार आहे, म्हणजे यांनी तशी सेटिंग करून ठेवली आहे, नक्कीच इथे रूम वगैरे असणार असा सिंधू आता खूप वेळ विचार करत राहते. कारण या दाराच्या आतमध्ये नक्की असं काहीतरी असणार आहे जेणेकरून श्रीकांत लपवण्याचा प्रयत्न करतोय. तर इकडे श्रीकांत हा राणीला भेटायला तिथे आलेला असतो, कारण राणी आता त्या रूममध्ये लपलेली असते. इकडे सिंधूच्या मनात शंका मात्र वाढत जातात, कारण हा सगळा नक्की काय प्रकार आहे तिलाही खरं तर समजलेलं नसतं. कारण आता श्रीकांतच्या पद्धतीने बोलतोय ती पद्धत पाहून आता सिंधूला थोडा का होईना जरा डाऊट आलेला असतोच, कारण हे दार हे अगदी गुप्त पद्धतीने इथे असं लावलं गेलं आहे. याच गोष्टीचा सिंधूला मोठा प्रचंड धक्का बसलेला असतो. त्यानंतर सिंधू आता त्या दरवाजा असतो ना त्याचा पडदा आता उघडते.
तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काय होतं, तर मधू आता तिथे मस्तपैकी ऐटीत बसलेली असते. त्याच वेळी मात्र आता तिथे मामा आणि ती कसलं तरी प्लॅनिंग करत असतात. तेव्हा त्या दाराच्या आतमध्ये नक्की काय आहे हे आता लगेच सिंधूला पाहायचं असतं. म्हणूनच ती आता जरा पडदा बाजूला करते आणि तो पडदा बाजूला केल्यानंतर आता तिला समजतं की तिथे दुसरं तिसरं कोणीही नसून मधू आहे. आता मामा जरा बाजूला झालेला असतो आणि मधूला पाहताच सिंधूला प्रचंड धक्का बसतो. सिंधू आता मधूकडे पाहतच राहते. त्यावेळी आता तिला समजतं म्हणजे मधूला इथे या दरवाजाच्या आतमध्ये या रूममध्ये लपवून ठेवलंय. आता सिंधूला खूप मोठा पुरावा आता सापडलेला असतो की राघववर केलेले सर्व आरोप हे चुकीचे आहेत आणि मधूने स्वतःहून उडी मारली खरी, पण ते हे सगळं त्यांचं प्री प्लॅन होतं आणि मधू मेल्याचं नाटक या सगळ्यांनी केलं, पण मधू तर जिवंत आहे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.